नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांचा 992 आणि 993वा भाग. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली जी रचना आहे ती अशी. डॉक्टरांनी मला सांगितलं, अहो तुम्हाला आठवड्यातून निदान 4 वेळा तरी चांगला घाम यायला हवा. मग मी मोठा धाडसी निर्णय घेतला. मी ठरवलं आठवड्यातून निदान 4 वेळा तरी हिच्याशी काहीतरी खोटं बोलायचं. त्याला कारणच तसं होतं. हिच्याशी नुसतं बोललं तरी मला घाम फुटतो आणि मग जर खोटं बोललं तर चांगलाच घाम फुटणार. दुसरी जी रचना आहे ती आहे जर्मनमधून मराठीत अनुवाद केलेल्या 4 लघुकथा. पहिली आहे एका माणसाच्या जखमांची गोष्ट. एक माणूस दाढी करायला एका दुकानात गेला. तो सैन्यातून निवृत्त झालेला होता. एक नवीनच शिकाऊ मुलगा त्याची दाढी करत होता. दाढी करता करता 4 ठिकाणी कापलं. त्याचं लक्ष दुसरीकडे वळवावं म्हणून तो नवीन कारागीर म्हणाला, तुम्ही या दुकानात यापूर्वी अनेक वेळा येऊन गेलाय का? तो म्हणाला, नाही, मी इथे पहिल्यांदाच येतो आहे. यापूर्वी युद्धात माझा पाय कापला गेला होता आणि मला त्यांनी हॉस्पिटलमध्ये कृत्रिम पाय दिला. आता मी विचार करतोय की जर माझा तू गळा कापलास तर कृत्रिम गळा कुठे मिळणार? दुसरी लघुकथा आहे 2 शाळेतल्या मुलांमधील संभाषण. पहिला मुलगा दुसऱ्याला म्हणतो, मी काही तुझी आजी आई स्वयंपाक वाईट करतात असं म्हणणार नाही, पण तुमच्याकडे प्रत्येक जेवणाच्या आधी देवाची प्रार्थना करायची पद्धत का आहे ते मला आज तुझ्या डब्यातलं थोडं खाल्ल्यावर कळलं. तिसरी लघुकथा आहे एका वर्तमानपत्रातील संभाषण. नवीनच लग्न झालेली एक नववधू एका वर्तमानपत्राच्या कचेरीत गेली. तिने विचारलं, आमचं नवीनच लग्न झालं आहे, हे वर्तमानपत्रातून जाहीर करायच्या जाहिरातीला किती पैसे पडतील? त्याने सांगितले की दर मिलीमीटरला 10 रुपये. मग ती म्हणाली, हे तर खूपच महाग आहे. माझ्या नवऱ्याची उंची 1 मीटर आणि 80 सेंटीमीटर आहे. पुढची गोष्ट आहे मानसोपचार तज्ज्ञाकडे मागितलेला सल्ला. एक महिला मानसोपचार तज्ज्ञाकडे गेली आणि तिने त्यांना सांगितलं की माझ्या कुटुंबाची माझ्याबद्दल एक तक्रार आहे आणि त्यांनीच मला तुमचा सल्ला घ्यायला पाठवलेला आहे. डॉक्टरांनी विचारलं, काय तक्रार काय आहे त्यांची तुमच्याबद्दल? ती म्हणाली, त्यांची तक्रार अशी आहे की मला चिकन सँडविच खूप आवडतात आणि मी ते रोज खाते. डॉक्टर म्हणाले, पण त्याच्यात विशेष काय आहे? मला पण चिकन सँडविच आवडतात. त्याच्यावर ती म्हणाली, मग तुम्ही माझ्याकडे अगदी आलंच पाहिजे. माझ्याकडे 5 मोठ्या मोठ्या बॅगा भरून चिकन सँडविच तयारच ठेवलेले आहेत. तिसरी जी रचना आहे ती अशी आहे. मी एका डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांना म्हणालो, माझी हाडं 2 जागी मोडली आहेत. ते त्यावेळेस कोणत्या विचारात होते ते कोणास ठाऊक, पण मग ते म्हणाले की त्या 2 जागी मग पुन्हा जाऊ नका. चौथी जी रचना आहे ती पुन्हा आहे नारदाच्या भक्तिसूत्रांच्या पैकी 58, 59 आणि 60वं सूत्र. परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी योग वगैरे इतर मार्गांच्या पेक्षा भक्तीचा मार्ग सोपा आहे आणि सगळ्यांच्यासाठी सहज उपलब्ध देखील आहे. इतर मार्ग आणि भक्तीचे प्रकार यांच्याबद्दल सांगून आता नारद आश्वासकपणे म्हणतात की भक्तीचा मार्ग सगळे सहजपणे चोखाळू शकतात आणि शेवटपर्यंत पोचू शकतात. आज कोणी तामसिक वृत्तीचा असेल तरी तोही हळूहळू राजसिक बनतो आणि त्यानंतर त्याचं प्रेमच इतकं विशाल बनतं तर तो सात्विक वृत्तीचा बनून जातो. श्रद्धा आणि विश्वास वाढत जातो. भक्ती वाढवायला बुद्धी खूप असलीच पाहिजे असं काही नाही.
खूप ग्रंथांचा अभ्यास केलाच पाहिजे आणि ते सगळं समजलं पाहिजे असंही नाही. प्रत्येक गोष्टीच्या सर्व बाजू समजायलाच पाहिजेत असंही काही नाही. फक्त सर्वसामान्य विवेक हवा. म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय हे ठाऊक हवं. स्वार्थीपणा नको, वैराग्य हवं. त्याच्याबद्दल 6 गोष्टी हव्यात असं सांगतात. मनावर ताबा हवा, आवडीनिवडी फारशा नकोत, नश्वर गोष्टींशी जोडून घेणं नको, श्रद्धा हवी, एकाग्रता हवी आणि जे आहे त्याच्यात समाधान हवं. योगमार्गात शरीर निरोगी हवं, आजूबाजूचं वातावरण पण पोषक हवं. निदान योगमार्गाला विरोध नको, सांपत्तिक स्थिती अगदीच वाईट नको, नाहीतर त्यासंबंधीचेच विचार घर करतात. इतर घरगुती काळजा नकोत. ज्ञान कितीही असलं तरी जन्म कुठल्याही कुटुंबात झाला असला तरी भक्ती तर करता येतेच. शिवाय मी ज्ञानी आहे याचा गर्व पण होत नाही. भक्त कोणतंही काम करत असला तरी ते करता करताच त्याला भक्ती पण जोपासता येते. मनातून स्वार्थीपणाही दूर करता येतो आणि सर्वांशी प्रेमानंही राहता येतं. प्रेम असलं, भक्ती असली तर मनात शांती असतेच. मनात भक्ती आहे हाच भक्तीचा एक मोठा पुरावा आहे. तेव्हा आनंद असतोच. प्रेमाच्या गोष्टीचा विचार केला तर मन प्रसन्न आणि शांत तर होतंच. तरीही कधीकधी वैयक्तिक आयुष्यात काही गोष्टी घडतात आणि मग मन अस्वस्थ होतं. कधी आर्थिक हानी होते, कधी कोणाचा मृत्यू होतो, कधी मान आणि पद यांचं नुकसान होतं. याने सर्वसाधारण कुणीही चिंतेच्या आहारी पण जाऊ शकतो. त्यापासूनच वाचायला हवं.